श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे 17 एप्रिल 2024. उद्या बुधवारी आलेली आहे रामनवमी. प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिवस हा आपण रामनवमी म्हणून साजरा करत असतो. प्रभू राम यांचा मर्यादा पुरुषोत्तम राम एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचा आदर्श पुरुष हा जो गुण आहे तो प्रत्येक माणसाने, प्रत्येक पुरुषाने नक्कीच अंगीकारला पाहिजे. प्रभू श्रीराम हे भगवान श्रीहरी श्री विष्णू यांचा 7वा अवतार मानले जातात. चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 9व्या दिवशी नवमीला रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात सुखसमृद्धीची प्राप्ती होत असते. तसेच या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. तर आपल्याला उद्या 2 उपाय करायचे आहेत. हे उपाय जाणून घेण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. काही वेळा काय होतं की काहीही कारण नसताना पती पत्नींमध्ये भांडणं होत राहतात. जर पती पत्नींमध्ये दुरावा असेल, एकमेकांशी पटत नसेल, अपत्य प्राप्ती होत नसेल तर उद्या रामनवमीला हा एक उपाय अशा दाम्पत्यांनी आवर्जून करावा. याचे अतिशय चांगले परिणाम दिसून येतात. तर उद्या संध्याकाळी तांदळाची खीर बनवायची आहे. ही तांदळाची खीर तुम्ही चांदीच्या वाटीमध्ये ठेवू शकता. चांदीची वाटी नसेल तर एक मातीचं भांडं घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये ही खीर तुम्हाला ठेवायची आहे. दोघांना म्हणजे पती पत्नीला पुरेल इतकी खीर त्या चांदीच्या वाटीमध्ये ठेवायची आहे. त्यावर एक तुळशीचं पान ठेवायला विसरायचं नाही. त्या वाटीवर एक पांढरा स्वच्छ कापड ठेवायचा. कापड जुना असेल तरी काही हरकत नाही, पण ते कापड स्वच्छ असावं. ते कापड त्या खिरीच्या वाटीवर ठेवायचं. ही खीर रात्री चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे. रामनवमीच्या रात्री ही खीर साधारण 1 तासभर चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची. त्यानंतर ही खीर पती पत्नी दोघांनीच खायची आहे. ही खीर इतर कुणालाही द्यायची नाही. यामुळे पती पत्नींमध्ये प्रेम वाढीस लागेल, एकोपा वाढेल, सामंजस्य वाढेल, पती पत्नीच्या संबंधांमध्ये माधुर्य येईल आणि भांडणं कमी होतील. कधीकधी काही कारण नसताना छोट्याशा कारणाने वादविवाद होतात. त्यावर वेळीच उपाय न झाल्यास ही भांडणं विकोपाला जाऊन त्याचं पर्यवसान नातं तुटण्यामध्ये होऊ नये यासाठी हा उपाय जरूर करून बघा. तुम्हाला याचा 100% फायदा होईल. उद्याच्या दिवशी दुसरा प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजे 9 दिव्यांचा उपाय. यासाठी तुम्हाला 9 पणत्या घ्यायच्या आहेत. या पणत्या नवीनच असायला हव्यात असं बंधन नाही. तुमच्याकडे जर जुन्या पणत्या असतील तर त्या देखील पणत्या या उपायासाठी चालणार आहेत. हा उपाय आपल्याला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास करायचा आहे. जर तुमच्याकडे जुन्या पणत्या असतील तर त्या स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्या. तुम्ही ह्या पणत्यांमध्ये तेल घालू शकता किंवा तुपाचा दिवाही लावू शकता. तेल वापरणार असाल तर कापसाची दुहेरी वात पणतीत घाला आणि तुपाचा दिवा लावणार असाल तर पणतीत फुलवात घाला. तेल कोणतंही चालेल, फक्त उद्या मोहरीचं तेल वापरू नका. 9 दिवे तयार झाल्यावर ते दिवे प्रज्वलित करायचे. जर तुम्ही रामनवमीची पूजा मांडणी केली असेल तर त्या पूजेला या 9 दिव्यांनी ओवाळायचं आहे. जर तुम्ही पूजा मांडणी केलेली नसेल तर तुमच्या देवघरातील देवांना या 9 दिव्यांनी ओवाळा. कारण प्रत्येक हिंदू घरात बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच. कारण मुलगी सासरी जाताना आईकडून तिला बाळकृष्णाची मूर्ती दिली जाते. त्यामुळे आपल्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच. आणि सर्वांना माहीत आहेच की बाळकृष्ण किंवा श्रीराम किंवा विठू माऊली किंवा आपले स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्रीहरी श्री विष्णू यांचीच वेगवेगळी रूपं आहेत. त्यामुळे या 9 दिव्यांनी आपल्याला देवघरातील देवी देवतांना ओवाळायचं आहे. त्यानंतर आपल्या घरात जर छोटे बाळगोपाळ असतील तर त्यांना या 9 दिव्यांनी ओवाळायचं आहे. जर तुमच्या घरात छोटी मंडळी नसतील तर तुमच्या घरातील मोठ्या मुलांना ओवाळायचं आहे. यामागचा उद्देश हाच की प्रभू श्रीराम यांच्यासारखंच आपल्या मुलांनी देखील त्यांच्या जीवनात आदर्श व्यक्ती म्हणून मानसन्मान मिळवावा. जर तुमच्या घरात तुमची मुलगी एकुलती एक असेल तर तुम्ही त्या 9 दिव्यांनी तुमच्या मुलीला ओवाळायचं आहे.
तिनेही तिच्या आयुष्यात एक आदर्श स्त्री, आदर्श नारी असं स्वतःचं स्थान निर्माण करावं, यासाठी तिला ओवाळायचं आहे. यानंतर यानंतर या 9 दिव्यांनी तुम्ही तुळशीला ओवाळायचं आहे. कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे. तुळशीमध्ये श्रीहरी, श्रीविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो. तुळशीला ओवाळल्यामुळे आपल्याला या 3ही देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यानंतर हे 9 दिवे तुम्ही तुमच्या घरात कुठेही ठेवू शकता. अगदी मुख्य दरवाजापासून ते स्वयंपाकघरापर्यंत सगळीकडे हे दिवे ठेवून तुम्ही तुमचं घर उजळवू शकता. अगदी आपण दिवाळीत जसं दिव्यांनी घर सजवतो, अगदी तसंच आपल्याला आपलं घर या दिव्यांनी उजळवायचं आहे. यामुळे घरात सुखशांती, समाधान नांदते, घराची भरभराट होते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.